हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले आत्माराम या ग्रंथाचे हे निरूपण. अध्याय 3, ओवी क्रमांक 9. जे सकळांपरीस मोठे, जेथे हे सकळही आटे. जे सकळांपरीस मोठे, जेथे हे सकळही आटे. अकस्मात एक सरे तुटे, मूळ मायेचे. ब्रह्म एकमेवा द्वितीय आहे. ब्रह्म याचा अर्थच पसरणे असा आहे. ब्रह्मांडात जितके जसे जसे जेवढे निर्माण होते तसतसे तितके तेवढे ब्रह्मांड आणखी पसरत जाते. अशा प्रकारे ब्रह्मांड सर्वांना स्वतःत सामावून घेते. यास्तव ब्रह्मांड सर्वात मोठे आहे. ब्रह्मांडात जे जे निर्माण होते ते सर्व काही कालावधी ते सर्व काही कालावधी टिकते आणि त्या कालावधीनंतर त्याचा विनाश होतो. कारण ब्रह्मांडामध्ये मायेमधून निर्मिती होत असते. माया आत्मारामामधून निर्माण झालेली आहे. यामुळे माया परम नाही. तिच्यामधून झालेली निर्मिती परम नाही. त्या निर्मितीला आयुष्याची मर्यादा आहे. यामुळे निर्मित झालेले नाश होते आणि त्यामधून पुन्हा नवनिर्मिती होते. अशा प्रकारे उत्पत्ती, स्थिती आणि लय असे या ब्रह्मांडात अव्याहत होत असते. याचा अध्यात्मासाठी फार मोठा फायदा होतो किंवा यामुळे अध्यात्म शक्य होते असेही आपण म्हणू शकतो. काळूला दारूचे व्यसन होते. बाळूच्या सहवासाने त्याला उमज आली की दारू पिणे काही चांगले नाही. काळूने निश्चय केला की आता आपण दारू सोडायची. यावर विचार करता त्याच्या लक्षात आले की दारूने आपल्याला पकडलेले नसून आपण दारूला पकडले आहे. दारू काही आपल्या घरी येत नाही, आपण गुत्त्यात जातो. आपण दारूची बाटली घरी घेऊन येतो. मग आता यामधून सुटका कशी करावी याचा काळू विचार करू लागला. त्याला आठवण झाली की जेव्हा त्याचे साळूशी बिनसले होते तेव्हा त्याने साळूच्या घरी जाणे बंद केले होते. हाच प्रयोग काळूने दारू सोडवण्यासाठी केला. त्याने दारूच्या उपलब्धतेच्या मुळावर घाव घातला. त्याने गुत्त्यात जाणे सोडून दिले. यामुळे त्याची दारू सुटली. याचप्रमाणे आपण हे समजून घ्यायचे आहे की आपल्याला देह जीवित ठेवण्यासाठी भौतिक वस्तू जगत अत्यावश्यक असते. ते मिळवण्यासाठी आपण मायेला ऊर्जा पुरवतो. परंतु यावेळी माया आपल्याकडून अतिरिक्त ऊर्जा खेचून घेते आणि यामुळे आपल्याला अतिरिक्त अनावश्यक असे वस्तू जगताचे उपभोग निर्माण होतात. त्यात आपण अडकतो आणि संचित निर्माण करतो. यामुळे जन्ममरणाचे फेरे सुरू राहतात. आपण मुक्तीला वंचित राहतो. ही उमज आली की आता काम सोपे होते. आपण अत्यावश्यक इतकेच भौतिकात राहायचे आणि अन्य वेळ अध्यात्माला वाहून घ्यायचे. त्यात स्वतःला झोकून द्यायचे. योगसाधना नित्य नियमित कटाक्षाने करत राहायचे. त्यात कधीही खंड होऊ द्यायचा नाही. कधी एकदा कर्मयोग संपतो आणि आपण अध्यात्म सेवेला दाखल होतो अशी आपली अवस्था झाली पाहिजे. श्री समर्थांनी येथे आटे असा शब्द वापरला आहे, हे प्रकर्षाने लक्षात घ्यावे. त्यांनी विनाश पावे असे म्हटलेले नाही. याचा अर्थ आटून साठा कमी होतो आणि अत्यावश्यक देहधर्माला अत्यावश्यक इतकाच शिल्लक राहतो. बाकी आपल्यापासून दूर होतो. अशा प्रकारे मायेपासून आपली सुटका होते. देहधर्म सुरू राहतो. अध्यात्माची गोडी वाढत जाते. आपण आत्मारामाच्या सन्निध होतो. यथाकाळी आपली संचितापासूनही सुटका होते. आपली आत्मयात्रा निर्विघ्नपणे मार्गस्थ होते. आता पुढची ओवी क्रमांक 10. जे सकळाहून मृद
कोवळे, जे सकळाहून अत्यंत जवळे, जे सकळांमध्ये परी निराळे अलिप्तपणे. येथून पुढे श्री समर्थांनी आत्मारामाची काही वैशिष्ट्ये सांगितली आहेत. एक, आत्माराम मृदू आहे. यामुळे तो सर्व काही धारण करू शकतो, सर्वांमध्ये वास्तव्य करू शकतो. तसेच यामुळे आत्मारामाची जाण करून घेतल्यास करून घेणाऱ्यावर परिणाम होऊ शकतो. 2, आत्माराम कोवळा आहे. कोवळा याचा अर्थ तो सदा ताजा तवाना, नवा कोरा टवटवीत आहे. तो सर्वात पुराणा आदी अनादी असूनही कधीही पुराणा होत नाही. त्यामधून अथक अव्याहत नवनिर्मिती होत राहते. त्यामधून सृष्टी सदा वृद्धिंगत होत असते. जुने जाऊन नवे निर्मित होत राहते. 3, आत्माराम सर्वाहून अत्यंत जवळ आहे. कारण आत्माराम आपल्या अंतःकरणात विराजित आहे. आपले अंतःकरण आपल्याला सर्वात जवळ आहे. इतकेच नव्हे तर जेव्हा आत्मप्रचिती येते तेव्हा आपल्याला जाण येते की तो आत्माराम म्हणजे आपण स्वतःच आहोत. अर्थातच आपण इतर सर्वांहून आपल्या सर्वात जवळ, अत्यंत जवळ असतो. आत्माराम सकळांमध्ये असूनही तो सकळांहून निराळा, अलिप्त आहे. आत्माराम ब्रह्मांडामधील सर्वात सूक्ष्माहून सूक्ष्म आहे. त्याच्यामधून सर्व काही निर्मित होत असल्यामुळे अर्थातच ते निर्माण या निर्माणापेक्षा काहीतरी निराळे आहे. यामुळे आत्माराम येथे असलेल्यांपेक्षा निराळा आहे. यामुळे तो अलिप्त आहे. तो कुठेही चिकटत नाही. आपण यामधून शिकायचे आहे, आपण सर्वांजवळ मृदू असावे, कठोरता सोडावी. या योगे सज्जन असल्यास आपण त्यांच्याजवळ समरस व्हावे. दुर्जन असल्यास आपण दुर्जन न होता पाहिजे असल्यास त्याला आपल्यात विरघळवून मृदू व्हायला आपला उपयोग होऊ द्यावा. आपण सदा कोवळे म्हणजे ताजे तवाने असावे. आपण ऊर्जा आहोत. आपल्यामधून सदा प्रभू कार्य प्रस्तुत होत असावे. आपल्यामधून सदा प्रभू कार्य प्रस्तुत होत असावे. यासाठी नित्य नियमित योगसाधना करत असावे. आपण सर्वांच्या जवळ असावे याचा अर्थ आपण कुटुंब, समाज यामध्येच राहून आपला योग प्रभाव प्रसृत करत असावे. ज्यांना त्यात डुबकी मारावी असे वाटते त्यांना सचैल स्नान घालावे. आपण जवळ असूनही अलिप्त असावे. आम्रवृक्ष कडेला फळांनी डवरून सावली देत प्रशांतपणे उभा असतो. ज्याला याचा उपयोग करायचा आहे त्याने फळे चाखावीत, सावलीत विश्रांती घ्यावी आणि ताजे व्हावे. आपण आपल्याकडून जमेल तितके प्रभू कार्य करत असावे. ज्याला यामधून प्रेरणा घ्यायची असेल त्याने ती घ्यावी. हरिओम.